अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ. अध्याय 30. नवसादी कथाकथनम म्हणजे माधवरावांच्या आईच्या नवसांबद्दल, म्हणजे आपल्या काही अटी पुऱ्या झाल्या तर आपण एखादे कृत्य करू, देवाला आपण एखादी वस्तू अर्पण करू वगैरे अशा केलेल्या प्रतिज्ञेबद्दल आणि स्वप्नदर्शनाच्या इतर कथांबद्दल सांगणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. हे भक्तवत्सला म्हणजे भक्तांवर प्रेम करणाऱ्या, करुणालया म्हणजे कृपेचे घर असलेल्या, सदया म्हणजे दयाळू साईनाथा तुला नमस्कार असो. तुझ्या नुसत्या दर्शनाने भक्तांची संसारातील भीती तू दूर करतोस आणि त्यांच्या संकटांचा नाश करतोस. हे संतांनी मस्तकी धारण केलेल्या रत्ना म्हणजे संतश्रेष्ठा साईनाथा, आधी तू आकार आणि गुणांशिवाय होतास आणि नंतर भक्तांच्या भावभक्तीच्या दोऱ्यात गुंफला जाऊन आकार आणि गुणांसकट प्रकट झालेला आहेस. येथे गुण या विशेष शब्दाचा श्लेष म्हणजे स्वभाव व दोरा असे दोन अर्थ आहेत. आपल्या भक्तांचा उद्धार करण्याचे कार्य केल्याशिवाय संतांना इलाजच नसतो. तू तर संत मंडळींचा गुरु आहेस, तेव्हा तुला तर ते कार्य टाकणे शक्यच नाही. ज्यांनी तुझे दोन्ही चरण धरले त्यांची सर्व पापे नाश पावली आणि पूर्वसंस्कारांचा उदय होऊन त्यांचा मार्ग निर्भय आणि निष्कंटक झाला. तुझ्या चरणांची आठवण होऊन काशीसारख्या मोठ्या क्षेत्रात राहणारे ब्राह्मण देखील शिर्डीत येतात आणि गायत्री मंत्राचे पुरश्चरण करतात. पुरश्चरण म्हणजे त्याची गायत्री मंत्राची सिद्धी प्राप्त करण्यासाठी जे शास्त्रोक्त अनुष्ठान विधी आपण करतो त्याला म्हणतात पुरश्चरण. किंवा पोथी पुराण वाचतात. शुद्धीकरणाचे विधी न झालेल्या आणि फारशी शक्ती नसलेल्या आम्हाला भक्तीची काय कल्पना. सर्वांनी जरी आम्हाला टाकले सोडून दिले तरी साईबाबा आम्हाला अंतर देणार नाहीत, म्हणजे ते आम्हाला दूर लोटणार नाहीत. ज्याच्यावर ते कृपा करतात त्याला कल्पनेबाहेरचे महान सामर्थ्य प्राप्त होते आणि आत्मा व अनात्मा म्हणजे आत्म्याहून इतर भिन्न वस्तू ज्यांना आपण अनात्मा म्हणतो यातील फरक, आत्मा आणि अनात्मा यातील फरक जाणण्याचा फायदा होऊन त्याबरोबर आत्मज्ञानाचाही लाभ होतो. साईबाबांच्या तोंडचे शब्द ऐकण्याच्या आतुरतेने भक्तजन वेडे होऊन त्यांचा प्रत्येक शब्दानुशब्द आपल्या मनात ठसवून श्रद्धेने त्या शब्दांचा तंतोतंत खरेपणा अनुभवतात. आपल्या भक्तांच्या मनातील इच्छा साईनाथ संपूर्णपणे जाणतात आणि त्या पुरवण्यासाठी तेच समर्थ आहेत, म्हणून त्यांचे भक्त कृतार्थ होतात, आपल्या कार्याची सिद्धी पावतात. हे साईनाथा, धावत ये आणि मला भेट. तुझ्या चरणी मी मस्तक ठेवतो. माझे सर्व अपराध विसरून जा, या दासाची चिंता दूर कर. अशा प्रकारे संकटाने गांजलेल्या म्हणजे त्रासलेल्या भक्ताने जर साईनाथांचे स्मरण केले, आठवण केली, तर त्या भक्ताच्या भयग्रस्त चित्ताला म्हणजे घाबरलेल्या मनाला शांती देणारा तोच एक साई आहे. दयेचे सागर साईनाथ माझ्यावर कृपा करते झाले, म्हणूनच हा कल्याणकारक ग्रंथ वाचकांपुढे मला ठेवता आला. नाहीतर हा ग्रंथ लिहिण्याची माझी काय योग्यता. कोणी हे कार्य अंगावर घेतले असते. त्याची तोच व्यवस्था करणारा असल्यावर माझ्या डोक्यावर भार कसला. माझी वाणी प्रकाशित करणारा आणि माझ्या अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारा साई समर्थरूपी ज्ञानाचा दिवा माझ्याकडे असल्यावर मी मनात शंका का बरे धरावी. त्या अत्यंत दयाळू प्रभूचा मला भरवसा असल्याने मला किंचितही त्रास वाटला नाही आणि माझ्या मनाची इच्छा पुरी झाली. हा ग्रंथ म्हणजे त्याचा कृपाप्रसादच आहे. ही ग्रंथरूपी संतसेवा म्हणजे माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचा संग्रह आहे. देवा, आपण ही सेवा गोड करून घेतली म्हणून भाग्यवान मी धन्य झालो आहे. मागच्या अध्यायात अत्यंत दयाळू साईनाथ भक्तांना नाना प्रकारचे दृष्टांत देऊन कशी शिकवण देत असत साईनाथ ते तुम्ही ऐकलं 29व्या अध्यायात. आता या चालू अध्यायात म्हणजे 30व्या अध्यायात सप्तशृंगी देवीच्या एका उपासकाचे गोड आणि आनंददायक कथानक ऐका.
देव आणि देवी आपल्या भक्तांना संतांच्या स्वाधीन कसे करतात ही तर एक चमत्कृती आहे. ते नीट काळजीपूर्वक ऐका. साई महाराजांच्या पुष्कळ कथा आहेत. एकाहून एक आश्चर्यकारक आहेत. ही कथा ऐकण्यासारखी आहे. लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्ही समाधान पावाल आणि तुम्हाला साईबाबांचे महिमान आणि व्यापकपणही कळेल. चिकित्सक आणि तर्कवादी यांनी या कथांच्या नादी लागू नये. येथे वादावादी नको. अपार गाढ प्रेम पाहिजे. या कथा ऐकणारा ज्ञानी असून भाविक पाहिजे, श्रद्धाशील आणि निष्ठावंत पाहिजे, किंवा संताघरचा पाईक पाहिजे. इतरांच्या या कथा खोट्या वाटतील, इतरांना या कथा खोट्या वाटतील. साईनाथांच्या लीलांचा हा कल्पवृक्ष फलपुष्पांनी निश्चितपणे बहरणारा आहे. जो भक्त बळकट भाग्याचा असेल तोच ती फळे आणि फुले त्या वृक्षावरून खाली उतरवणारा होऊ शकेल. या परम पावन कथा परमार्थाची इच्छा करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त करून देण्याच्या सर्व साधनात मुख्य साधन आहे आणि सगळ्यांचे कल्याण करणाऱ्या आहेत. जडजीवांचा सहजपणे उद्धार करणारे हे साई कथारूपी अमृताचे पिणे संसारी जनांना समाधान देणारे आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना मोक्षाचे साधन आहे. येथे एका कथेची मांडणी करता आणखी अनेक कथांच्या योजना आठवतात. म्हणून लेखक हेमाडपंत नम्र होऊन श्रोत्यांना ऐकण्यासाठी बोलवित आहे. अशी एक एक कथा सांगता सांगता साईंच्या लीलेच्या रसाची गोडी वाढेल आणि संसाररूपी वणव्यात त्रस्त झालेल्यांना समाधान लाभेल. साईंची कार्यक्षमता ती हीच. नाशिक जिल्ह्यातील वणी नावाच्या गावी काकाजी वैद्य नावाचे कोणी एक त्या देवीच्या म्हणजे सप्तशृंगी मातेच्या ठिकाणचे उपाध्ये म्हणजे पुजारी राहत होते, ज्यांचं नाव होतं काकाजी वैद्य. देवीचे नाव होते सप्तशृंगी देवी. उपाध्ये म्हणजे ते पुजारी मनात अस्थिर झालेले होते. अनेक दुर्धर संकटांनी ते संसारामध्ये गांजून गेले होते, म्हणजे त्यांना खूप संकट त्रास येत होते. कालचक्राचा फेरा आला की मन भोवऱ्याप्रमाणे गरगर फिरू लागते, शरीर जिकडे तिकडे पळू लागते आणि शांती क्षणभरही लागत नाही. म्हणून दुःखित झालेले काकाजी चिंतेपासून मुक्त होण्यासाठी देवळात जाऊन देवीची करुणा भाकू लागले. त्यांनी मनापासून केलेला धावा ऐकून आणि त्यांची भावभक्ती पाहून देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्याच रात्री सप्तशृंगी देवीने त्यांना दृष्टांत कसा दिला तो चमत्कार श्रोत्यांनी ऐकावा. देवी सप्तशृंगी आई काकाजींच्या स्वप्नात आली आणि म्हणाली की तू बाबांपाशी जा, साईबाबांपाशी जा, म्हणजे तुझे मन अगदी शांत होईल. हे बाबा कुठले, कोण याचा खुलासा देवी करेल म्हणून काकांचे मन उत्सुक झाले. तोच त्यांचे डोळे उघडले आणि त्यांची जिज्ञासा तशीच राहिली आणि स्वप्नही लगेच संपले. देवी म्हणाली, ते बाबा कोण याबद्दल काकाजींनी बुद्धी चालवली की ते बाबा म्हणजे त्र्यंबकेश्वर असावेत. काकाजींच्या मनाने हाच पक्का निश्चय केला, कारण देवी साईबाबा असं बोलली नाही, ती फक्त बाबा असं म्हणाली. काकाजींच्या मनाने हाच पक्का निर्णय घेतला आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ते ताबडतोब निघाले. परंतु त्यांच्या मनाची अशांती काही थांबेना. काकाजी त्र्यंबकेश्वर येथे 10 दिवस राहिले, परंतु अखेरपर्यंत ते खिन्नच राहिले आणि त्यांच्या मनाची क्षुब्धता काही जात नव्हती आणि अस्वस्थता काही शांत होत नव्हती. उलट दिवसेंदिवस त्यांचा निरुत्साह वाढत होता. रोज पहाटे स्नान करून रुद्राध्यायाचे आवर्तन म्हणजे वाचन पुन्हा पुन्हा वाचन करून शिवलिंगावर ते सतत अभिषेकाची धार धरत असत, परंतु मनात अशांत असत. म्हणून काकाजी वणीला परत आले आणि देवीच्या दारी पुन्हा जाऊन तिचा अत्यंत दीनवाणे धावा करून म्हणाले की त्र्यंबकेश्वरी मला का धाडलेस, आता तरी माझे मन स्थिर कर, या फुकटच्या खेपा नकोत आता. देवीने मग त्या रात्री काकांना पुन्हा दर्शन दिले आणि सप्तशृंगी माता म्हणाली की मी जे बाबा म्हणाले ते शिर्डीचे समर्थ साईबाबा आहेत. त्र्यंबकेश्वरी तू उगाच कशाला गेलास हे कळत नाही. काकाजी मग मनात विचार करू लागले की ही शिर्डी कोठे आहे, तेथे कसे जायचे, हे बाबा कोण आहेत, आपणाला ठाऊक नाही. आता आपण तेथे आपले आता जाणे कसे घडून येईल काहीच कळत नाही, असं ते विचार करत होते.
परंतु जो संतांच्या चरणी आसक्त होऊन त्याच्या दर्शनाची मनात इच्छा धरतो, त्याची ती उत्तम इच्छा संतच काय स्वतः ईश्वरच पुरवीत असतो. जो संत तो ईश्वरच असतो. दोघात किंचितही भेद नसतो. एवढेच काय, त्यांना दोघे मानणे म्हणजे वेगवेगळं मानणं हे सुद्धा द्वैत आहे. हेच द्वैत आहे. संतांची ईश्वराशी सदा एकरूपता असते. मी स्वतःच्या इच्छेने संतांच्या दर्शनाला चालून जाईल आणि आपल्या मनाची कामना पुरवीन असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकार आणि फुशारकी होय. संतांची कार्याची योजना अतर्क्य असते. संतांच्या मनात आल्याशिवाय त्यांच्या दर्शनाला कोण जाऊ शकेल? आश्चर्य म्हणजे त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचे पानही हालत नसते. ज्याची जशी दर्शन घेण्याची उत्कंठा, जसा ज्याचा भाव आणि जशी ज्याची निष्ठा, तसाच त्या भक्तश्रेष्ठाला स्वानंदाचा पराकाष्ठेचा अनुभव लाभतो. इकडे साईबाबांच्या दर्शनाला कसे जावे याची काकाजींना काळजी पडली होती वणीला. तर तिकडे त्यांचा पत्ता शोधत शिर्डीचा पाहुणा वणीमध्ये येऊन पोहोचला. पाहुणा तरी तो काय साधासुधा होता. सगळ्यांपेक्षा बाबांना तो जास्त जो पसंत होता, ज्याचे नाव माधवराव होते आणि ज्याला देशपांडेपणाचे वतन होते, ज्याच्याशिवाय इतर कोणाची बाबांजवळ लाडीगुडी चालत नसे, ज्याचे बाबांबरोबर सदा सर्वदा प्रेमाचे भांडण असे, अरेतुरेची एकेरी भाषण असे आणि पोटच्या पोराप्रमाणे विलक्षण प्रेम असे, असा तो पाहुणा म्हणजेच श्यामा माधवराव त्या क्षणी वणी येथे येऊन पोहोचला. माधवराव लहान असताना जेव्हा त्यांना दुखणे आले होते तेव्हा त्यांच्या आईने सप्तशृंगीच्या देवीला गारहाणे घातले होते, म्हणजे नवस केला होता माधवरावांच्या आईने माधवरावांच्या लहानपणी, की तुझ्या ओटीत हे तान्हे बाळ घालते आहे, त्याला तारणे किंवा मारणे तुझ्या हातात आहे. माझे बाळ बरे झाले तर त्याला निश्चितपणे तुझ्या पायावर घालेन. अशा प्रकारे देवीला नवस केल्यावर बाळाला नंतर आराम पडला. वैद्य काय, देव काय, काम झाले की त्यांचा विसर आपल्याला पडतो. म्हणजे आपण वैद्याला म्हणजे डॉक्टरला विसरतो किंवा आपण देवाला विसरतो जेव्हा आपलं काम मनासारखं आरोग्याचं झाल्यानंतर. नवसाची आठवण संकट असेपर्यंतच असते आणि तो जर फेडला नाही तर भीतीचे किंवा धास्तीचे कारण होतो. असो, कित्येक दिवस, महिने आणि वर्षे लोटली आणि माधवरावांच्या आईला नवसाचा विसर पडला. शेवटी मरणसमयी तिने माधवरावांना विनंती केली की बऱ्याच वर्षांचा हा नवस आहे, फेडता फेडता हा दिवस आला. इतका अतिचेंगटपणा म्हणजे इतका उशीर लावणे चांगले नाही. देवीच्या दर्शनाला लवकर जा बरं, असं आई म्हणाली. तसेच आईच्या दोन्ही स्तनांना खपल्या पडून ती फार त्रासली होती. सहन करता न येण्यासारखे फार क्लेश झाल्याने तिने देवीला आणखी एक नवस केला होता की तुला आम्ही लोटांगण घालत आहे, या यातनातून तू मला वाचवशील तर चांदीची 2 स्तने तुझ्यावरून ओवाळून मी तुला अर्पण करीन देवी. फेडू फेडू म्हणता म्हणता तो नवस पण राहिला होता. तोही आईच्या मनाला मरणसमयी आठवला. त्याची पण बब्याला म्हणजे माधवरावांना आठवण देऊन फेडीन म्हणून वचन घेऊन स्वतः निर्वासन होऊन ती माता हरिचरणी विलीन झाली. निर्वासन होऊन म्हणजे कोणतीही इच्छा किंवा वासना पुरी होण्याची शिल्लक न राहिलेल्या स्थितीत अशी ती होऊन ती हरिचरणी विलीन झाली. म्हणजे त्यांची आई वारली, माधवरावांची आई स्वर्गवास झाली. पुढे जाऊ जाऊ म्हणता दिवस, महिने, वर्ष लोटली आणि माधवरावांनाही विसर पडून ते नवस फेडण्याचे तसेच राहून गेले. अशा प्रकारे 30 वर्ष लोटली आणि शिर्डीत काय घडले पहा. एक ज्योतिषी प्रवास करत करत त्या ठिकाणी आला. त्याला ज्योतिषशास्त्राचे गाढ म्हणजे खूप खोल असे ज्ञान, सखोल ज्ञान होते. भूत, भविष्य आणि वर्तमान तो जाणत असे. अनेक प्रश्न विचारणाऱ्यांचे समाधान करून त्याने चांगलीच वाहवा मिळवली होती. श्रीमंत केशवरावजी बुट्टी वगैरे पुष्कळांच्या पुढे घडणाऱ्या गोष्टींचे भविष्य सांगून सगळ्यांना त्याने ताबडतोब समाधान दिले होते. माधवरावांच्या धाकट्या भावाने बापाजींना आपले भविष्य विचारल्यावर त्या ज्योतिषाने देवीची त्याच्यावर नाराजी झाली आहे असे भविष्य वर्तवले. त्याने पुढे सांगितले त्या ज्योतिषाने की तुझ्या आईने केलेले नवस
मृत्यूसमयी तिने तुझ्या थोरल्या भावाला म्हणजे मोठ्या भावाला फेडण्याची म्हणजे पूर्ण करण्याची आज्ञा केली होती. आजपर्यंत ते नवस न फेडल्याने देवी तुला फार पीडा देत आहे, असं माधवरावाच्या भावाला त्या ज्योतिषाने सांगितलं. माधवराव घरी आले. घरी आल्यावर बापाजीने त्यांना म्हणजे त्यांच्या भावाने त्यांना सारी कथा सांगितली. ती ऐकून माधवरावांना खूण पटली. सोनाराला बोलावून 2 चांदीचे स्तन करवून घेतले आणि ते घेऊन ते मशिदीत गेले. बाबांना लोटांगण घालून ते दोन्ही स्तन त्यांच्या पुढे ठेवून म्हणालेत की हे नवस फेडून घे, तूच आमची सप्तशृंगी आहेस, तूच आम्हाला देवी आहेस. ही घे कबूल केल्याप्रमाणे देणगी आणि ती घेऊन गप्प बैस. त्यावर बाबांनी उत्तर दिले की सप्तशृंगीच्या मंदिरात जाऊन तिलाच आपल्या हाताने ही सुंदर स्तने चरणावर वाहा, असं साईबाबा माधवरावांना म्हणाले. बाबांचा असा आग्रह पाहून माधवरावांच्या मनाचाही तसाच विचार होऊन त्यांनी देवीच्या दर्शनाला जाण्याचा निश्चय केला आणि घर सोडले. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले, शुभ आशीर्वचन मागितले आणि उदी, प्रसाद आणि आज्ञा घेऊन ते निघाले. मग माधवराव सप्तशृंगीला आले आणि आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या उपाध्यायाचा म्हणजेच कुळाच्या उपाध्यायाचा पुजाऱ्याचा शोध करू लागले. सुदैवाने आणि सहजासहजी काकाजींच्या घरी ते येऊन ठेपले. साईबाबांची लवकर भेट व्हावी म्हणून काकाजींच्या मनात उत्सुकता होतीच. काकाजी वैद्य तोच, अशी ही माधवरावांची भेट झाली. ही काय साधीसुधी गोष्ट म्हणायची. आपण कोण, कोठून आलात हे विचारल्यावर ते शिर्डीहून आल्याचे समजल्यावर काकांच्या आनंदाला मर्यादा कुठली. त्या दोघांनी एकदम मिठीच मारली. असे ते दोघे प्रसन्नचित्त होऊन साईबाबांच्या लीला गाऊ लागले आणि नवस फेडण्याचे काम संपल्यावर उपाध्ये शिर्डीला निघाले. माधवरावांसारख्यांची सोबत आणि तीही अशी अनपेक्षित रीतीने म्हणजे ऍक्सिडेंटली अचानक मिळाल्याने उपाध्ये बुवा आनंदाने अगदी भरून गेले आणि त्यांचे लक्ष शिर्डीच्या वाटेकडे लागले. नवस फिटल्यानंतर आधी जशी मनाची प्रीती होती तशाच घाईने काकाजी निघाले आणि शिर्डीजवळ गोदावरीच्या काठी येऊन ते पोहोचले. तेथून ते ताबडतोब शिर्डीला आले आणि येताच मोठ्या प्रेमाने आणि उत्सुकतेने साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले. काकाजींनी बाबांच्या चरणांना नमस्कार केला. अश्रुपूर्ण डोळ्यांनी ते धुवून काढले आणि दर्शन सुखाने संपन्न झाल्याने काकांचे मन प्रसन्न झाले. ज्या कारणाकरता देवीचा दृष्टांत होता त्या समर्थ साईबाबांना डोळ्यांनी पाहून काकाजी खऱ्या अर्थाने सुखी झाले आणि त्यांचा मनोरथ म्हणजे मनाची इच्छा पूर्ण झाली. असो, साईंच्या दर्शनाने काकाजी सुखसंपन्न झाले. त्यांचे चित्त आनंदित झाले आणि बाबांच्या अत्यंत कृपेच्या वर्षावाने त्यांचे मन खरेच निश्चिंत झाले. त्यांच्या मनाची चंचलता नाहीशी झाली आणि ते आश्चर्य करू लागले. आपणच आपल्याला प्रश्न केला काकांनी, काय विलक्षण ही करणी. नाही एक शब्द बोलले, नाही प्रश्न विचारला, नाही आशीर्वाद दिला, नुसत्या त्यांच्या दर्शनानेच मला सुख झाले. माझ्या मनाची चंचलता केवळ त्यांच्या दर्शनानेच शांत झाली आणि मला अलौकिक सुख समृद्धी प्राप्त झाली. यालाच म्हणतात दर्शनाचा महिमा, असं काकाजी स्वतःशी म्हणाले दर्शन घेतल्यानंतर. काकाजींची दृष्टी बाबांच्या पायी म्हणजे पावलावर खिळली आणि त्यांच्या तोंडून एकही शब्द निघेना म्हणजे काका काही बोलू शकत नव्हते. बाबांच्या गोष्टी कानांनी ऐकून त्यांचा आनंद पोटी मावेना. उपाध्ये बुवा म्हणजे ते काकाजी वैद्य भावभक्तीने साई समर्थांना शरण गेले आणि आपल्या मनाची सुखशांती पुन्हा प्राप्त करून पूर्वीची चंचल वृत्ती विसरून गेले. अशा प्रकारे काकाजी शिर्डीत 12 दिवस राहिले आणि सुस्थिर मन झालेले ते सप्तशृंगीला परत गेले. स्वप्ने खरी होण्याला सुद्धा पहाटेची वेळ असावी लागते. अशा वेळी जी पडतात तीच स्वप्न सफळ होतात आणि इतर वेळी पडलेली स्वप्न व्यर्थ असतात, अशी सर्व ठिकाणी प्रसिद्धी आहे म्हणजे असं लोकांचं मत आहे. परंतु या शिर्डीची स्वप्ने कुठेही कधीही कोणत्याही वेळी पडोत. भक्तांना या स्वप्नांचा बिनविरोध अनुभव येतो म्हणजे ते खरे होतात. या अर्थाची छोटीशी गोष्ट आता श्रोत्यांना सादर करतो. ती ऐकून त्यांच्या मनाला म्हणजे आपल्या मनाला मोठे कौतुक वाटेल आणि बाबांच्या कथा ऐकण्याचा आणखी उत्साह वाढेल. एके दिवशी 2 प्रहरी म्हणजे दुपारी बाबा काकासाहेब दीक्षितांना म्हणाले, साईबाबा काकासाहेब दीक्षित हे जे भक्त होते दुसरे त्यांना म्हणाले की बाबा म्हणतायत
की राहाते नावाचा जो तालुका आहे तिथे त्या गावाला टांगा घेऊन जा आणि खुशाल भाऊंना घेऊन ये. बरेच दिवस झालेत, तुम्हाला भेटायची मनात इच्छा झाली आहे म्हणून तुम्हाला भेटायला बोलावले आहे असे काका तुम्ही त्या खुशाल भाऊंना सांगा राहत्याच्या. मग काकासाहेब दीक्षितांनी साईंची आज्ञा शिरोधार्य केली. शिरोधार्य म्हणजे डोक्यावर धरली, म्हणजेच मान्य केली. आणि टांगा घेऊन काकासाहेब दीक्षित लगेच राहत्याला गेले, राहते गावाला गेले. खुशाल भाऊ भेटल्याबरोबर त्यांना आपले येण्याचे कारण सांगितले. बाबांचा तो निरोप ऐकून खुशाल भाऊंना मोठे आश्चर्य वाटले आणि खुशाल भाऊ काकासाहेबांना म्हणाले की हा आत्ताच मी झोप घेऊन उठलो. झोपेत बाबांनी मला हीच आज्ञा दिली की दुपारी जेवून आडवा पडून आराम करत असताना डोळ्यास डोळा लागताच बाबा मला स्वप्नात हेच म्हणाले की आत्ताच शिर्डीला चल. असं ते साई म्हणाले स्वप्नात, दृष्टांतात. माझी इच्छा प्रबळ झाली, परंतु काय करू, घोडे जवळ नव्हते. म्हणजे तेव्हा घोड्याने टांग्याने प्रवास करायचे. सायकली किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर अशा गोष्टी नॉर्मल लोकांकडे नव्हत्या इंग्रजांच्या त्या काळात, म्हणजे सामान्य लोकांकडे नव्हत्या. घोडा, टांगा, बग्गी असं काहीतरी वापरलं जायचं. तर हे म्हणालेत की माझ्याकडे लगेच यायला घोडे नव्हते म्हणून मुलाला कळवण्यास पाठवले. मुलगा वेशीबाहेर पडला, म्हणजे गावाच्या बॉर्डरपर्यंत आला आणि तुम्ही येत असला तर टांगे बाहेर तयार आहे. नाही थांबा, परंतु काय करू, घोडे जवळ नव्हते असं हे म्हणालेत खुशाल भाऊ काकासाहेब दीक्षितांना की घोड्यावर टांग्याने यायचं होतं पण त्यासाठी घोडं जवळ नव्हतं आणि म्हणून मी माझ्या मुलाला कळवण्यास पाठवले. मुलगा वेशी बाहेर पडला, म्हणजे गावाच्या बॉर्डरपर्यंत गेला आणि तोच आपला टांगा आला, म्हणजे तुमचा टांगा आला. त्यावर दीक्षित विनोदाने म्हणाले, काकासाहेब दीक्षित उत्तर देत आहेत हसण्यावारीत की म्हणूनच तर बाबांनी मला धाडले आहे. तुम्ही आता येत असला तर टांगा बाहेर तयार आहे, म्हणजे ज्या टांग्यात मी आलोय त्या टांग्यात बसा आणि त्याच्यातून तुम्ही सोबत चला शिर्डीला, कारण साईंनी मला पाठवलंय तुम्हाला घेण्यासाठी. मग खुशाल भाऊ आनंदित मनाने दीक्षितांबरोबर शिर्डीला निघाले. तात्पर्य सांगायचे म्हणजे खुशाल भाऊ भेटल्याने बाबांच्या मनाची इच्छा पूर्ण झाली आणि खुशाल भाऊंना देखील बाबांची ही लीला पाहून अतिशय गहिवरून आले. आणखी एक गोष्ट, एकदा मुंबईत वस्ती करून राहणाऱ्या रामलाल नावाच्या एका पंजाबी ब्राह्मणाला, म्हणजे पंजाबमध्ये राहणाऱ्या ब्राह्मणाला बाबांनी स्वप्नात दर्शन दिले. दिक म्हणजे आकाश, वायू, रवी, वरुण, वरुण म्हणजे जलदेवता, वायू म्हणजे वारा आणि रवी म्हणजे सूर्य. तर आकाश, वायू, रवी, वरुण यांच्या अनुग्रहाच्या प्रभावाने बाहेरील आणि आतील विषयांचे जे ज्ञान होते त्याला जागृत अवस्था असे म्हणतात. सर्व इंद्रियगण म्हणजे सर्व प्रकारचे इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय जेव्हा विराम पावतात, म्हणजे ते इकडे तिकडे भटकत नाही, ते एका जागी स्थिर होतात, कॉन्सन्ट्रेट होतात, त्यांचं लक्ष एकचित्त होतं 5 ज्ञानेंद्रियांचं आणि 5 कर्मेंद्रियांचं, तेव्हा जागृत अवस्थेत मनावर उमटलेले ठसे जागे होऊन ग्राह्य आणि ग्राहक यांच्या रूपाने मनात येतात, असे हे स्वप्नाचे लक्षण आहे. म्हणजे जेव्हा तुमचं 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय सगळे विश्रांती करतात, ते इकडे तिकडे भटकत नाही, कान, नाक, डोळे, स्पर्श म्हणजे त्वचा स्पर्श करण्याची, ऐकण्याचं काम करतं कान, म्हणजे ऐकणं हे झालं एक ज्ञानेंद्रिय आणि कान हे त्याचं कर्मेंद्रिय. तसंच डोळे आणि पाहणं हे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहे. तसं जीभ हे कर्मेंद्रिय आहे आणि चव घेणं किंवा बोलणं हे ज्ञानेंद्रिय आहे. आणि त्वचा हे कर्मेंद्रिय आहे आणि स्पर्श करणं, स्पर्शाचा अनुभव घेणं, तर हे आहे त्याचं ज्ञानेंद्रिय. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. कर्मेंद्रिय म्हणजे हार्डवेअर, ज्ञानेंद्रिय म्हणजे सॉफ्टवेअर, जे त्याच्यात सिस्टीम असते डिव्हाइसमध्ये. तर हे जे आहेत, तर हे सगळे जेव्हा विराम पावतात, म्हणजे त्यांचे स्वभावानुसार इकडे तिकडे ते मन गुंतत नाहीत, ते शांत असतात, तेव्हा जागृत अवस्था येते आणि त्या जागृत अवस्थेत
मनावर उमटलेले ठसे म्हणजे जे मनात भाव उमटतात, ज्ञान उमटतं, ते जागे होऊन ग्राह्य आणि ग्राहक यांच्या रूपाने मनात येतात. हेच स्वप्नाचं लक्षण आहे. ग्राह्य म्हणजे स्वीकारण्यास योग्य गोष्टी आणि ग्राहक म्हणजे त्या स्वीकारणारा आत्मा किंवा व्यक्ती. परंतु रामलालचे स्वप्न विलक्षण होते. त्याला बाबांचे रूप आणि गुण ठाऊक नव्हते. त्यांचे कधी साईंचे दर्शन रामलालने घेतलेले नव्हते. मुंबईत जो पंजाबी ब्राह्मण होता त्याने, रामलालने. तरी त्याला मजकडे येऊन जा असे ते म्हणाले. आकारावर ते साधू दिसले जे त्याला स्वप्नात दिसले. तो ओळखत नव्हता साईंना, पण त्याला ते स्वप्नात दिसले. परंतु ते कोठे राहतात हे याला ठाऊक नव्हते. रामलाल जागा होऊन विचारात पडला आणि त्या साधूकडे जावे असे मनाला वाटले. परंतु त्याला त्यांचा ठाव ठिकाणा, पत्ता नव्हता, ॲड्रेस माहीत नव्हता. परंतु त्याला जो दर्शनाला बोलावतो त्याची योजना त्यालाच ठाऊक असते. मग त्याच दिवशी दुपारी रस्त्याने सहज फेरी मारत असताना एका दुकानावर छबी पाहून म्हणजे एका दुकानावरचा फोटो पाहून साईंचा रामलाल मनात चमकला म्हणजे आश्चर्यचकित झाला. त्याला स्वप्नात जे रूप दिसले होते, जसे दिसले होते बाबा, तेच रूप ते फोटोमध्ये आहे असे त्याला वाटले. लगेच त्या दुकानदाराकडे तो विचारपूस करू लागला. लक्ष लावून ती छबी पाहून हे कोण आहेत, कुठले आहेत हे विचारता ते साई समर्थ आहेत, साईबाबा, आणि शिर्डीत ते राहतात हे कळल्यावर रामलाल शांत झाला. पुढचा पत्ता पुढे लागला. रामलाल पुढे शिर्डीत गेला आणि बाबांपाशी त्यांच्या निर्याणापर्यंत म्हणजे साईंचा अवतार संपेपर्यंत रामलाल शिर्डीतच राहिला. आपल्या भक्तांच्या इच्छा पुरवाव्या, त्यांना दर्शनासाठी आणावे आणि त्यांचा स्वार्थ आणि परमार्थ साधून द्यावा हाच बाबांचा हेतू असतो. स्वार्थ म्हणजे प्रपंच, संसारातलं कल्याण, इच्छा, आणि परमार्थ म्हणजे ईश्वर साधना करण्याचा चौथा पुरुषार्थ म्हणजेच मुक्ती, मोक्ष मिळवून देणं. नाहीतरी ते स्वतः सदा सर्वदा अवाप्त काम म्हणजे सर्व इच्छा पूर्ण झालेले, आणि निष्काम म्हणजे कोणत्याही कामनेची, इच्छेचे शिवाय असे असलेले, निस्वार्थ म्हणजे ज्यात त्यांचा स्वतःचा काहीही हेतू, स्वार्थ नाहीये, निरहंकार म्हणजे अहंकार, गर्व नाहीये, निर्मम म्हणजे ज्यांना कशाबद्दल ममत्व, माया, दया, मोह वाटत नाही, असे असून साई जे स्वतः सदा सर्वदा अवाप्त काम, निष्काम, निस्वार्थ, निरहंकार, निर्मम असून भक्तांच्या इच्छा पुरवण्यासाठीच त्यांचा अवतार आहे. क्रोध ज्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही म्हणजे त्यांच्या पुढे रागराग चालत नाही, द्वेषाला जेथे थारा मिळत नाही, आपमतलबी म्हणजे स्वार्थी स्वभावाचे माणसाकडे जो ढुंकूनही पाहत नसतो, ज्याचे सर्वांवर निस्वार्थपणे प्रेम करणे हेच आयुष्यातले श्रेष्ठ आणि अंतिम ध्येय असते, आणि जो धर्माबद्दलच्या विषयाशिवाय इतर विषयांवर कधीही क्षणभरही बोलणे फुकट दवडत नाही म्हणजे वायफळ बडबड करत नाही, तोच खरा साधू समजावा. सारांश म्हणजे कन्क्लुजन. माझा हात धरून बाबांनी हे आपले चरित्र लिहून घेतले. याचा हेतू भक्तांनी आपल्या स्मरणात रंगून किंवा मग्न होऊन जावे हाच आहे. म्हणून हेमाडपंत लेखक अतिविनयपूर्वक श्रोत्यांना सारखे विनवित असतात की त्यांनी हे साई सच्चरित्र श्रद्धा आणि भक्तिपूर्वक ऐकावे. त्यामुळे त्यांच्या मनाला शांती लाभेल, दुराचरणात म्हणजे वाईट प्रकारे आचरण करण्यात मग्न होण्याकडे उदासीनता उपजेल म्हणजे मन होणार नाही, इच्छा होणार नाही वाईट प्रकारे वागण्याची, आणि संसारातून पूर्णपणे मुक्ती देणारी साई चरणी अशी भक्ती जडेल. असो, आता पुढील अध्यायात संन्यासी विजयानंद ज्याला मानस सरोवराला जाताना म्हणजे नेपाळच्या शेजारी असलेलं जे मानस सरोवर आहे तिथे जाताना बाबांच्या चरणी मुक्ती लाभली त्याची कथा पुढील अध्यायात 31व्या अध्यायात येईल. भक्त बाळाराम मानकर यांनाही तसाच विसावा म्हणजे विश्रांती दिली जाईल, आणि तात्यासाहेब नुलकर आणि मेघा
यांच्याही इच्छा साईनाथ यथेच्छ पुरवतील. इतकेच नव्हे तर वाघासारखा क्रूर प्राणी ज्याला जो अत्यंत क्रूर असतो, हिंस्र असतो, त्यालाही बाबा आपल्या चरणी जागा देतील. अशी साईबाबांची अगाध करणी ऐकण्याची, लीला ऐकण्याची दुर्मिळ सुसंधी आणि आनंददायक प्रसंग पुढील अध्यायात येईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा नवसादी कथाकथनम म्हणजे नवसावर नवस वगैरे जे गाऱ्हाणं केलंय त्याच्या कथा आणि दृष्टांत कथा यांच्या नावाचा 30वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. पुढील अध्याय 31वा अध्याय असेल, दर्शन महिमा या नावाचा. उद्या भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत तुम्ही गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आप्तपरिचयांना शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. कमेंट सेक्शनमध्ये आपला अभिप्राय कळवा. तुम्हाला कसा वाटला हा प्रयत्न. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात आणि आणखीन नवीन ग्रंथ, नवीन कथा, नवीन स्तोत्र यांच्या अर्थासहित लवकरच. धन्यवाद.